हाय हॅलो मैत्रिणींनो. तर चला आम्ही चालले बाहेर. कुठं चालले काय नाही सगळं सांगते. तर चला मी अलका अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज रविवार असल्यामुळं आणि होळी जवळ आल्यामुळं इथं ऑफर चलती. ती ऑफर आहे काय, पूर्ण व्हिडिओ बघायचा, तुम्हाला सगळं सांगते. कधी ऑफर असती किंवा कधी तिकिटाला सूट असती किंवा काय असते, व्हिडिओ पूर्ण मग स्किप नाही करता. व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला सगळं समजेल. कधी तुम्हाला जर यायचं इथं असेल तर तुम्ही त्या टाईमला येऊ शकतात. तर मी पूर्ण तुम्हाला माहिती देते. तर चला आम्ही दोघं आणि पिल्लू, जय आणि सोनू येईनच, कारण जय तिच्या सोनू तिच्या मैत्रिणीबरोबर जाऊन आली काल परवा आणि जय तर नेहमीच जातं या. तर हे निघालं तर आम्ही कॅब बुक केली. कारण आपल्या घरापासून बरंच दूर आहे, ते बरंच दूर म्हणजे 40 किलोमीटर आहे, खूप दूर आहे. तर इथून कॅब बुक केली आम्ही. इथून गेलो. पिल्लू होती, पिल्लूची मैत्रीण आणि आम्ही दोघं. तर सोनू आणि जय आले नाही, कारण सोनूची परळीची शाळेची मैत्रीण आली ती काल परवा, त्यांच्यासोबत जाऊन आली. आणि जयची ट्रीप नेहमीच जाते आहे, वर्षातून एकदा ते दोनदा जातीच आहे आणि त्यानं जात आहे. त्याच्यामुळे त्याला माहित होतं. तिथून आल्याच्या नंतर आज त्याची एक्झाम होती सोमवारी. त्याच्यानं त्यानं म्हणला मला नको, नाही यायचं, घरीच बसला त्यानं. कारण ते 4-5 वर्षाच्या आधी बी जाऊन आलेला आहे, त्याच्यामुळे त्यानं आला नाही. तर हे इथं पोहोचलो तर आम्ही. आणि पोहोचल्याच्या नंतर मध्ये एंट्रीला हे असं एवढं सुंदर होतं ना मध्ये. आणि विमानं आपल्या हाताला लागतील इतक्या खालून जात होते. मध्येच त्यांनी म्हणलं अगं विमान चाललंय, शूट कर शूट कर. पण ते काय झालं, ऊन होतं, त्याच्यामुळे मला काही ते शूट करता आलं नाही आणि ते काही दिसलं नाही. इथं नंतर आम्ही ओरिओचे बिस्किट घेतले, कपडे चेंज वगैरे केले. कारण पाण्यात जायचं होतं. पाण्यात जायला आपले घरचे कपडे किंवा कॉटनचे कपडे घालतच नाही, तिथले त्यांचेच कपडे घ्यावे लागतात. ते पॉलिस्टर टाईप असते, तर तसे कपडे असतील तरच ते मध्ये एंट्री देतात, नाही ते एंट्री देत नाहीत. तर पिल्लीची मैत्रीण आहे आपल्या, तिच्यासोबत आहे. तर हे इथं ना ते पाण्यातून जाणारी ट्रेन आहे. बापरे कसली भयानक बघा. आणि इथून वरून पाणी पडतंय. वरून येताना जर आपल्या पोटात एवढा गोळा येतोय ना, इतकी भीती वाटते ना. पण आम्ही सगळ्या राईड केल्या, कुठं ढिलो नाही, काही नाही, काही सुद्धा नाही मैत्रिणींना. तर जसं की तुम्हाला सांगितलं ना ऑफर काय, तर ऑफर आहे इथं मैत्रिणींनो. जर तुमचा इथं जेवणं केले, एक मिनटं सॉरी, इथं आम्ही जेवणं केले. जेवणाचे एवढे रेट आहेत ना की तिथं विचारूच नका. आपलं साधी पावभाजी जर घेतली आम्ही तर तिथं 200 रुपये म्हणले. तर आम्ही साधारण नॉर्मल निघालो पुन्हा की पाण्याची राईड करायला. जसं की तुम्हाला म्हणलं एवढं सुंदर आहे नाही, पण मी तर म्हणजे की स्वप्नातलं आपल्या आयुष्यात आपण जर कधी विचारही नसेल केला ना, अशा ठिकाणी आम्ही आलोत मैत्रिणीनं. निघायच्या टाईमला पुन्हा बाहेर कपडे वगैरे चेंज करून निघताना जोकर आम्हाला भेटला. खूप छान वाटलं बरं का भेटून. नंतर मग पैसे वगैरे दिले मी त्याला 20 रुपये आणि आम्ही निघालो तिथून. हे पाहिजे तर बाहेर आता 6-7चा टाईम आहे. 7च्या टाईमामध्ये अशा लाईटिंग वगैरे भरपूर लागतात, पण 7ला बंद होतं आहे, त्याच्यामुळे मध्ये जाता येत नाही. हे बाहेरूनच फक्त आम्ही बसमध्ये बसल्या इथून मी शूट केलं होतं ते. आणि बसला तिकीट पण भरपूर असते मैत्रिणींना, मला सांग. ठेव का बघा इकडे. राईड मध्ये बसलं, जम्पिंग मध्ये जम्प राईड. आता कर. तर मैत्रिणीनं हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा. तर माझा चेहरा बघा कसा झाला आहे, कारण तिथल्या पाण्यानं, ते पाण्यामध्ये काहीतरी टाकते, पूर्ण पाणी निळं असते. पाणी घाण होऊ नये म्हणून. तर त्या पाण्यामध्ये काय टाकते ते मला त्याचं नाव माहीत नाही आहे, पण ते टाकलेलं असते की पाणी घाण. पण त्याच्यानं आपल्या पूर्ण असा त्वचेवर किंवा हे असं हे, आणि आपली चेहऱ्याची त्वचा ह्याच्यापेक्षा नाजूक असते, त्याच्यामुळे ह्याच्यावर लवकर परिणाम होते. तरी पण मी सनस्क्रीन 2दा लावली होती आणि त्याच्यामुळं एवढं काही नाही झालं हे पण असं जसं आपल्या घरी राहते ना त्वचा, तशी नाही राहिली. तर तुम्ही जर जात असाल तर सनस्क्रीन एक म्हणजे मी तर म्हणेन की अवश्य लावा. मी 2दा लावली, त्याच्यामुळं एवढं म्हणजे कवर झालं. आणि केस तर पार बघायचंच काम नाही केसांचं. पण मज्जा आली, हे मात्र खरं आहे. तर चला आता तुम्हाला सांगायचं आहे की ऑफरबद्दल. मी तिथल्या त्या म्हणजे व्हॉइस ओव्हर टाकलं, पण त्याच्यात काय होऊ लागलं नाही की तिथला पूर्ण असा आवाज, मी काय बोलते नाही हे तुम्हाला कळालं नसतं. त्याच्यामुळे म्हणलं आता लास्ट मोमेंटला तुम्हाला सांगावं की तिथं, जसं की तुम्हाला म्हणलं की ऑफर काय असती, तर ऑफर ही असती मैत्रिणींनो
एक तर आता होळी आहे, आज होळी आहे, त्याच्यामुळे आम्ही काल गेलो. आणि दुसरं विशेष म्हणजे ज्या महिन्यामध्ये आपला बर्थडे असेल तर त्या महिन्यामध्ये ते बर्थडे ज्या माणसाचा आहे त्याच्यासोबत एक जणाला फ्री एंट्री असते. हे होतं. तर मग माझा आणि माझ्या मिस्टरांचा, आमचा दोघांचा पण मार्चमध्येच बर्थडे आहे. माझा 13ला आहे, त्यांचा 29ला आहे. तर आमच्या दोघांचे तिकिटावर त्या दोघी, पिल्लू आणि पिल्लूची मैत्रीण, ह्या दोघी जणी फ्री आल्या. तर त्यांची तिकीट आम्हाला काढणं लागले नाही. तर असं 1600 रुपये तिकीट आहे मैत्रिणींनो. तर आम्हाला असं 700 रुपये पडलं. तुम्ही असं जर गेला तर एक जणाला 1600 रुपये असं तिकीट आहे. मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या राईडला पैसे द्यायचे नाही. तर कुठल्याही राईडमध्ये किती पण वेळेस तुम्ही बसा. ही तिथलं एक महत्त्वाचं म्हणजे लाईनला लागायचं बसायचं, लाईनला लागायचं बसायचं. असं नाही की ह्या राईडमध्ये तुम्ही एकदाच बसलात पुन्हा नाही. तुम्हाला एखादी राईड आवडली, तुम्ही करून आल्याच्या नंतर पण तुम्हाला जर वाटलं की आता आपल्याला ही आवडली, डबल लाईनला लागा, डबल लाईनला लागा आणि डबल ती राईड करा तुम्ही. तर असं आहे तिथं. मध्ये गेल्याच्या नंतर पण खाण्यापिण्याचे रेट बापरे, की आपल्या डोक्यावरून जाते तितके खाण्यापिण्याचे रेट आहेत तिथं. त्याच्यामुळे आम्ही फक्त काय थोडंसं आणि काय होऊ लागलं माहिती का, जास्त जर तुम्ही आणि तिथं गेल्यास आपण खात नाही, जास्त खाल्लं की रेट इतक्या उंच असतात ना की बरेच जणांनी तिथं उलट्या केल्या. कारण उलटी होती बरं का. त्याच्यानं आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. घरून फक्त नाश्ता करून गेलतो. तिथे गेल्याच्या नंतर मग 2 वाजता जरा भूक म्हणजे बरीच भूक लागली होती. पण जेवलं तर बाकीच्या राईड राहिल्या होत्या. मग ते उलटी वगैरे ते नको वाटते. त्याच्यामुळे काय केलं मग आम्ही चिप्स पुढे घेतले, चिप्स आणि पाण्याची बॉटल. तर एवढंच आम्ही खाल्लं, फक्त 2 चिप्सचे पुढे, चौघामध्ये 2, एक जणानं एक असं म्हणजे थोडंसं नॉर्मलच खायचं. आम्हाला माहीत नव्हतं. दीदीने आधीच घरीच सांगितलं की जास्त तुम्ही काही खाऊ नका, कारण रेड खूप उंच असते. वरून आलं का ते उलटीची. आणि झाल्या बाई बऱ्याच जणांना तिथं उलट्या झाल्या. बापरे, खूप परेशानी झाली. लेकरं बसायले. शाळेच्या ट्रिप 4 शाळेच्या ट्रिप आलेल्या होत्या. इतक्या उंच आई वडील बी कसे सांगत नाहीत काय माहीत. बापरे, लेकरं रडू लागले, अक्षरशः बसले, वरी गेलं की रडायला लागली खाली येताना. असं भयानक होतं. त्याच्यामुळे आता ऑफर जी मी तुम्हाला सांगायची होती मैत्रिणीनं, तर ती सांगितली. तुम्हाला जर कधी यायचं असेल, आपल्याला वाटतं यावं. आम्ही पण इथं येऊन मला 10 वर्ष झालेत, पण आम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हतं म्हणण्यापेक्षा एकतर पैशाचा प्रॉब्लेम असते मैत्रिणींनो. 1600 रुपये एका माणसाला, 5 जणांची किती होती विचार करा. त्याच्यामुळे मी म्हणत होते, पण मी कधीच हे अशी रिस्क नाही, मला नाहीच जायचं, नको. एक 6 ते 7 हजार रुपये तिकिटाचे होते, कुठून आणायचे तेवढे, त्याच्यामुळे नाही. आणि आता दिदीला ते तिच्या ऑफिसचं कार्ड असल्यामुळं तिला काहीतरी अजून सूट आहे असं काहीतरी, मला पक्का माहीत नाही, पण असं असते. आणि शाळेच्या लेकरांचं तर आयडेंटिटी कार्ड असेल तर त्यांना पण काहीतरी टक्केवारी सूट आहे, असं आहे त्यांचं. पण आमच्या दोघांचा बर्थडे असल्यामुळं त्या दोघींना फ्री आलं. आम्ही जयला चल म्हणला, जय म्हणला नको. तिथून आल्याच्या नंतर मी खूप थकतोय, त्याचे आज होता पेपर, ते आला नाही, ते बरं झालं. मी आत्ता उठले. आता किती वाजलेत तुम्हाला दाखवते मी, 1 मिनिट. आजीकडेही गेले नाही मी आज. हे पाहू शकतात. आता वाजलेले 11 वाजून 11 मिनिटं झालेत. तर सकाळी आजीकडे सुद्धा गेले नाही. यांना फक्त सकाळी उठले, खिचडी करून दिली, बस पुन्हा झोपले. आता उठले, आंघोळ केली, मिशनला कपडे लावले, नाश्ता केला आहे थोडासा. आता 11 वाजले. तर तुम्हाला जसं दाखवलं आजीकडे जाऊन आता थोडंसं तिचं करून येते. ती नको म्हणली, पण नाही बरं वाटत नाही तसं, नाश्त्याला गेले नव्हते, त्याच्यामुळे आता जाऊन आजीचं करून येते. तर असा मैत्रिणीनं असं आहे आपलं. बघा कसं वाटतंय तुम्हाला. जर यायचं असेल तर असं तुमचा ज्यावेळेस बर्थडे असेल ना, तर त्यावेळेस एका महिन्यात दोघांचा असेल तर अजून मी तर म्हणेन सोन्यावर पिवळं, तुम्ही नक्की या. आणि जर नसेल तर एक जण असाल तर एक जणावर एक जण फ्री असते. म्हणजे एक जणाचं 1600 तिकीट काढायचं, दुसऱ्याला 1600 मध्ये 2 जण जाऊ शकतात, असं आहे तिथलं. बघा आवडलं तरी खूप छान आहे. ते काय म्हणतात ना, स्वप्नातला स्वर्ग म्हणल्यासारखं. तर चला.